हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात? वेलकम टू माय चॅनल मम्माज वर्ल्ड. सो आज आहे होळिका दहन. मी खूप छानपैकी रेडी झालेले आहे. होळिका दहन म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होळी पेटून आपण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. ह्याच्यासोबतच आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो. सो मी पुरणपोळी बनवायच्या प्रक्रिया सुरू केलेली आहे. डाळ छानपैकी कुकरमध्ये लावल्यानंतर त्याचं पाणी काढून मी छानपैकी आमटी बनवायला घेतली. आमटी बनवायला मी मिक्सर पहिलंच बनवून ठेवलेलं होतं. कांदा लसूण छानपैकी भाजून, खोबरं छानपैकी भाजून त्याचा पेस्ट करून त्याच्यामध्ये नमक, हळद, तिखट आणि ह्या सगळ्या गोष्टी मिक्स केल्यानंतर आपण जे डाळीचं पाणी साईडला काढतो ते पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून आपली आमटी तयार होते. आणि ॲट द एंड आमटीवर आपण थोडंसं कोथिंबीर टाकतो. त्याच्याने आमटी खूपच सुंदर दिसते आणि अप्रतिम झाली होती टेस्टला. आणि हे मी फर्स्ट टाईम बनवत आहे पूर्ण जेवण आमटीचं. सोबतच आपण पुरणाचं पण तयारी करून घेतली होती. पुरणामध्ये आपण वेलची पूड, त्याच्यानंतर गूळ टाकून छानपैकी पिसून घेतलेलं होतं आणि छानपैकी आपण पुरणपोळी तयार केली. पुरणपोळी तयार केल्यानंतर मी छानपैकी आलूची भाजी पण बनवली. आलूची भाजी बनवायला मी नमक, हळद, तिखट, जिरा, मोहरी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरचीचा पेस्ट करून टाकलेला होता. अप्रतिम झाली होती ती पण भाजी. त्याच्यासोबतच मी 2 वेगळ्या प्रकारचे भजी बनवले होते. विहीरला आवडतात कांद्याचे भजी, विशालला आवडतात आलूचे भजी. सो 2 प्रकारचे भजी बनवले होते. सो हे बघू शकता छानपैकी मी जसं की तुम्हाला सांगितलं की मी आलूची भाजी बनवली होती. आलूची भाजी अशी बनवा तुम्ही, सुकी भाजी खूपच छान लागते. आणि सोबत 2 प्रकारचे भजी पण खूप टेस्टी झाले होते. सोबतच घरामध्ये दाखवण्यासाठी मी 2 नैवेद्य बनवले होते. एक आपल्याला होळिका दहनसाठी पाहिजे होतं आणि आपण घरामध्ये, कारण की गणपतीची पूजा करायची होती आणि आपल्या घरात असलेल्या वास्तूंची पण पूजा केली होती. सो वास्तूची पूजा करायला मी फक्त दही आणि भाताचा नैवेद्य दाखवते. आणि घरामध्ये गणपतीची पूजा केल्यानंतर आम्ही निघालो होळिका दहन करायला. सो होळिका दहन करायला आपण पुरणपोळीचं नैवेद्य दाखवतो, सोबतच तिल आणि नारळचं पण. आणि होळिका दहन जसं की तुम्हाला माहिती आहे, हळद आणि कुंकू फुले वाहून आपण प्रदक्षिणा घालतो. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये नारळ त्यामध्ये अर्पण करतो आणि तेच नारळ थोडा एक 10 ते 15 मिनिटानंतर काढून त्याचा आपण प्रसाद म्हणून आपल्या घरी आणतो. सो ह्या प्रकारे आपण होळिका दहन सेलिब्रेट करतो. सो तुमच्याकडे तुम्ही होळिका दहन कसं करता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या प्रकारे हॅपी होळी. आपल्या सगळ्यांना छानपैकी होळी खेळा, सुरक्षित होळी खेळा आणि नॅचरल कलर्सचाच यूज करा आणि जास्त पाण्याचा वापर नका करू आणि ड्राय होळी खेळा. ह्याच्यासोबतच हॅपी होळी. बाय बाय. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये.